आता आपण आलेलो आहे राघवेश्वर मंदिरामध्ये। अतिशय सुंदर मंदिर आहे, एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये। गोदावरीच्या पवित्र काठावर असलेले हे शिव मंदिर शेकडो वर्षे जुने आहे, पण हे मंदिर फार कमी लोकांना ठाऊक आहे। तर नमस्कार मंडळी, मी मयुरी आणि आज आपण आलोय अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कुंभारी गावातील प्राचीन राघवेश्वर मंदिरात। आणि या मंदिराचा आपण इतिहास जाणून घेणार आहे, पूर्ण मंदिर पाहणार आहे। तर त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। हे फक्त मंदिर नाही तर गोदावरीच्या पुरातन संस्कृतीचं जिवंत प्रतीक आहे। इथे प्रत्येक दगडावर एक इतिहास कोरलेला आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ते अत्यंत देखणे आहे। हे मंदिर 13व्या शतकातील आहे। मंदिर अखंड शिळेमध्ये आहे। राघोबा दादा कोपरगाव कुंभारी अशा भुयारी मार्गाने मंदिरात येत असत, म्हणून त्या मंदिरास राघवेश्वर देवस्थान असे नाव देण्यात आले, अशी आख्यायिका आहे। मंदिराचे प्रवेशद्वार उत्तरेस आणि एक दरवाजा पश्चिमेस आहे। मंदिरात प्रवेश करताना नंदी महाराज आपले लक्ष आकर्षित करतात। मंदिराचा सभामंडप 35 फुटांचा असून गाभाऱ्यात शिवलिंग आहे आणि हे स्वयंभू शिवलिंग असल्याचे सांगितले जाते। मंदिरातील शिवलिंगाचे वैशिष्ट्य असे की मंदिरातील शाळुंका पूर्व पश्चिम अशी आहे। शिवलिंगाच्या समांतर पूर्व दिशेस मंदिरात कवडसा ठेवलेला आहे। सभागृहाला 12 खांब आहेत, त्यावर विविध धार्मिक प्रसंग व देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत। तेथेच आपल्याला राम मंदिर देखील पाहायला मिळते। इकडे राघवेश्वरांचे दर्शन करून आल्यानंतर इथे साई जनार्दन स्वामी मंदिर आहे, तर चला आता इकडे दर्शन घेऊयात आपण। या मंदिरामध्ये जनार्दन स्वामींचे देखील वास्तव्य होते, त्यामुळे येथे साई जनार्दन मंदिर देखील आहे। मंदिरावरील सुंदर नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे ते आणखीनच आकर्षक आणि सुंदर दिसत आहे। साई जनार्दन महाराजांच्या मंदिरा शेजारीच आपल्याला गोदावरी मातेचे आणि नर्मदा मातेचे मंदिर पाहायला मिळते आणि हे मंदिर गोदावरी नदीच्या काठावर असल्यामुळे येथून पूर्ण गोदावरी नदीचा व्ह्यू आपल्याला दिसतो। अतिशय सुंदर आणि मनमोहक वाटतं आणि येथे बोटिंगची सुद्धा व्यवस्था आहे, म्हणजे जर तुम्हाला कोणाला बोटिंग करायची असेल तर तुम्ही ती देखील करू शकताय। मंदिराच्या बाहेरील भागात देवकोष्टकांमध्ये नवग्रहाच्या मूर्ती आहेत। गौतम ऋषींचे वास्तव्य या मंदिरात होते। पेशवे मंदिरांची देखभाल करत असत। बाबासाहेब पुरंदरे यांच्या म्हणण्यानुसार पेशव्यांच्या फौजा पुण्याहून ग्वाल्हेरला, पुणे संगमनेर, वावी, मंजर, मुखेड, येवला या मार्गाने जात, तेव्हा त्या राघवेश्वर मंदिर परिसरात काही काळ थांबत। पुरंदरे यांनी त्या मंदिराची पाहणी केलेली आहे। गोदावरीला वारंवार येणाऱ्या पुरांचे हे मंदिर साक्षीदार आहे। मंदिराचे बांधकाम भक्कम स्थितीत आहे। नंतर गुरुवर्य श्री राघवेश्वरानंदजी महाराज यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला। गोशाळा देखील आहे मंदिराची आणि त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे। दर्शन करून आहे ना, असं मस्त एखाद्या ठिकाणी बसणं, मंदिरापाशी बसणं आहे ना, खूप भारी वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं, शांत वाटतं एकदम। आता देवाचं दर्शन करून झालंय, आता आम्ही निघालोय। अत्यंत सुंदर मंदिर आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला समजेलच। तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये।
चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.